शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक नवा सूर छेडलाय. बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी अशी स्पष्ट मागणीही त्यांनी केली आहे. नरेश म्हस्के यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की महाराष्ट्राला स्थिर नेतृत्व आणि जनतेच्या हितासाठी कार्यरत सरकारची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं घेतलेले निर्णय हे राज्याच्या विकासाला चालना देणारे ठरलेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय योग्य ठरेल. या वक्तव्यामुळे शिवसेनेत आणि महायुतीत राजकीय हालचालींना वेग आलाय. बिहार पॅटर्न राबवण्याचा मुद्दा नेमका कसा आहे आणि यामागे काय विचार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष जात आहे. या ज्या आता काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या लढल्या गेल्या आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा, एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे असं मला हे प्रामाणिकपणे वाटतंय. बिहारमध्ये ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने, लोकशाही आघाडी सरकारने, एनडीएने त्यांच्या गळ्यात त्या पद्धतीने माळ घातली. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. हरियाणामध्ये जे सैनी म्हणून जे मुख्यमंत्री केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या. त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्रातील निवडणूक लढली गेली. त्याच पद्धतीने ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात आहेत त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केलं जातं. हा एक उदाहरण भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे, एनडीएने दिलेलं आहे. हेच पॅटर्न आमच्या महाराष्ट्रात होईल असं आम्हाला वाटतं. शेवटी महायुतीचे नेते आहेत, महायुतीचे जे काही प्रमुख आहेत, माननीय नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहा असतील, नड्डाजी असतील आणि सर्व नेते निर्णय घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे.